नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ICDS विभाग जो काही आहे, महिला बाल विकास विभाग, या विभागामध्ये आलेले जे काही यावर्षीचे प्रश्न आहेत ही प्रश्न, परंतु ही प्रश्न आपण अंगणवाडी सुपरवायझर असतील तसेच TCS च्या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, जे TCS घेणार आहे, या स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जे काही गणित आहेत, या गणिताची विश्लेषण आपण पाहणार आहोत। हा आपण त्याच पेपर मधले हे प्रश्न विचारलेले घेतलेले आहेत। हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। तर हा एक पुढचा एक प्रश्न आपण घेतला होता की एक बाईक एका सेकंदात 9 मीटर अंतर पार करते, तर तिचा ताशी वेग किती आहे। आपल्याला ताशी वेग काढायचा आहे। लक्षात घ्या, आपल्याकडे वेग काढायचे एक सूत्र आहे, वेग म्हणजेच वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18/5। असे छोटी छोटी प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारले जाणार आहेत किंवा विचारली जाण्याची शक्यता आहे। सर्व TCS IBPS चे जे काही पेपर्स आहेत, या पेपर मध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण घेणार आहोत। अंतर 9 मीटर आहे, वेळ 1 मिनिट आहे। आता 1 सेकंद नाही, 1 सेकंद गुणाकारात 18/5। ठीक आहे, आपण याला भाग देऊन घेऊ। भाग दिला तर काय होईल बघा, 9 ने भाग देऊन टाका, नाहीतर मग यांचा गुणाकार करा। ठीक आहे, गुणाकार करून घ्या यांचा, म्हणजेच काय येईल बघा, ओके 9 72, 2 हातचे किती आले 7, 9 1 9, 9 आणि 7 16, भागाकारामध्ये किती येईल 5, 5 न भाग द्या, 5 त्रिक 15, 1 उरला, 5 दोन्ही 10, 2 उरले, पॉइंट देऊ 0, 5 चोक 20। याचा वेग जो आहे तो आहे किलोमीटर प्रति तासामध्ये 32.4। जो पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, 32.4 त्यांनी पर्याय उत्तर तुम्हाला दिलेलं आहे। हा प्रश्न आपल्याला पेपर्स मध्ये विचारला होता ICDS विभागामध्ये, आणि या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपल्याला शोधायचं होतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न, हा एक प्रश्न आहे बघा। हा प्रश्न आपण घेऊ। या प्रश्नामध्ये काय सांगितलं ते बघा। आता हा कालकाम वेगवेगळ्याच्या भागावरून आलेला हा प्रश्न आहे। हा प्रश्न सोडत असताना आपल्याला कालकाम वेगवेगळ्याचं जे काही सूत्र आहे बेसिक, ते आपल्याला यायला पाहिजे होतं, त्यावरून आपल्याला हा प्रश्न सोडता येणार होता। ठीक आहे, बघा कसं सोडवायचं आता ते बघू आपण। आता याला प्रश्न सोडत असताना मजूर गुणिले दिवस गुणिले सॅलरी म्हणजे कामचे पगार, इकडं दुसऱ्या गटातील मजूर गुणिले दुसऱ्या गटातील दिवस आणि त्यांची सॅलरीचं प्रमाण, या पद्धतीने आपल्याला त्याला मांडायचं होतं। आता 30 कामगार 4 दिवसात 4000 रुपये कमवतात। 30 कामगार 4 दिवसात 4000 रुपये कमवतात, तर 55 कामगार 9 दिवसात किती रुपये कमवतील असं तुम्हाला सांगितलं। जे जे कट होणार आहे ते कट करून घ्या, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल। 0 ने 0 कटला आणि 4 ने 4 कटला, म्हणजे वरती आला 3 छेदामध्ये 100 बरोबर 55 गुणिले 9 भागाकारामध्ये किती येईल S। हा S2 काढायचा आहे, इकडे घेतो मी, हा S2 इथं जाईल, वरती काय राहील बघा 55 गुणाकारात 9 गुणाकारात 100, हा 100 वर जाईल, हा 3 खाली भागाकारात येईल, म्हणजेच 3 न भाग जाईल, 3 त्रिक 9, मग 5 त्रिक 15 ला 5, हातचा आला 1, 15 ने किती 16, वरचे 2 0 जशाला तसं आहे, म्हणजे 16500 यायला पाहिजे होतं। जे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 16500 रुपये जे आहे ते पर्याय उत्तर पाहायला मिळतं। या सूत्राचा आधार घ्यायचा होता, या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही प्रत्येक जी काही प्रश्न आहेत ही प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीची आली होती ही प्रश्न दररोज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पुढचा प्रश्न बघा काय होता, तर पुढचा प्रश्न जो आलेला आहे तो थोडासा, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न जास्तीत जास्त वेळा पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत, सर्वाधिक जास्त वेळा येणारा हा प्रश्न आहे। हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला इक्वेशन्स आले पाहिजेत, म्हणजे आपल्याला समीकरण आले पाहिजे। समीकरण जर आले तर हे प्रश्न आपल्याला सोडता येतील। ठीक आहे, बघूया आपण हा प्रश्न कसा सोडायचा होता।
हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न सर्वाधिक जास्त वेळा आलेला प्रश्न आहे. म्हणजे कुठलाही पेपर जर तुम्ही काढला तर या पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न हा कंपल्सरीच मिळणार आहे, हे लक्षात घ्या. हा प्रश्न सोडत असताना आपल्याला इक्वेशन्स येणं महत्वाचं आहे. हे जर आले तर आपल्याला सोडता येतील. कसं सोडायचं होतं ते बघा. आता इकडं 9 पेन ओके आणि 6 पेन्सिल, मी PN नाव देतो पेन्सिलला, यांची किंमत 138 रुपये. बरोबर आहे. मग खाली काय होईल बघा, 2 पेन आणि 2 पेन्सिल यांची किंमत आहे 34 रुपये. हे समीकरण 1 नंबरचं आहे, हे समीकरण 2 नंबरचं आहे. आणि दोन समीकरण जे आहेत या दोन समीकरणातून एक तिसरं समीकरण तयार करू आणि ह्या तिसऱ्या समीकरणाने काय होईल ते बघा. आता ह्या पहिल्या समीकरणाला, ह्या सगळ्या समीकरणाला, समीकरण 1 ला, समीकरण 1 ला, समीकरण 1 ला 2 ने भागून, आता समीकरण 1 ला जर समजा तुम्ही 2 ने भाग दिला तर काय होईल बघा, सॉरी 3 ने भाग दिला, 3 ने भाग दिला तर काय होईल बघा, 3P अधिक 2PN म्हणजे पेन्सिल बरोबर 3 चौक 12, 1 उरला 3 6 18. म्हणजे हे समीकरण नंबर 3 तयार होईल. आणि हे समीकरण नंबर 3 मधून हे समीकरण नंबर 2 वजा करू. ठीक आहे, वजा करू आपण 2P अधिक 2PN बरोबर 34. हे वजा करत असताना हे चिन्ह वजा बाकीचे लागून जातील. म्हणजे यातला 2P कॅन्सल होईल. ती पिन मधून एक पिन गेला तर खाली फक्त एकच पी राहील. म्हणजेच एका पेनाची किंमत आपल्याला मिळेल. एका पेनाची किंमत आहे 12 रुपये. घ्या आता एक पेन बरोबर 12 रुपये. आता एका पेनाची किंमत जर 12 रुपये असेल तर इथं टाकून द्या. हे 2 पेनाची किंमत 24 बरोबर याच्यातून गेले तर 2 पेन्सिलची किंमत निघेल आपल्याला. 2 पेन्सिलची किंमत असेल 34 - 24 बरोबर 2 पेन्सिल बरोबर 10. तर एक पेन्सिलची किंमत किती असेल 5. म्हणजे पेन्सिलची किंमत निघाली आणि पेनाची पण किंमत निघाली. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं 4 पेन म्हणजे 4 गुणिले 12. एका पेनाची किंमत 12 रुपये आहे. 8 पेन्सिल 8 गुणिले 2 एकाची किती आहे, सॉरी 5. ओके झालं. मग 12 चौक 48 आणि 8 पंचे 40, दोघांची बेरीज करा 88. तर हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मॅक्झिमम वेळा प्रश्न विचारलेला आहे. असा प्रश्न असा एकही पेपर नाही की ज्या पेपरमध्ये तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये विचारलेले नाही. तर या पद्धतीचा वापर करा, त्याला सोडवा. हा प्रश्न सोडत असताना काळजीपूर्वक इक्वेशन तयार करा आणि त्यातला कुठला तरी एक भाग कट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. सर्व जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण त्या विभागावरून घेतलेले आहेत. प्रत्येक प्रश्न हा जो आहे तुम्ही पाहू शकता की त्यांचेच कात्रण कट करून आपण उत्तरासही तिथे मांडले, जेणेकरून विद्यार्थ्याला ते उत्तर पण आलेलं आहे हे कळावं. हा प्रश्न सोडत असताना आपल्याला a² - b² हा फॉर्म वापरायचा आहे. एवढा वर्ग करत बसायचं नाही. याचा अर्थ असतो एकदा त्यांची बेरीज असते आणि एकदा त्यांची वजाबाकी असते. बस सिंपल हे करायचं, नंतर त्यांचा गुणाकार करायचा. एकदा त्यांची बेरीज करून घ्या. 67 आणि 900, 933 आणि 67 यांची जर बेरीज केली तर ती होते 1000 गुणिले यांची वजाबाकी करून घेऊ. यांची वजाबाकी केल्यावर किती येतं बघा, 933 वजा 67 म्हणजेच 3 मधून 6 जाणार नाही. हातचा गेला इकडे राहिले 2, 13, 13 मधून 7 गेले तर 6, इथून हातचा गेला राहिले 8, 12, 12तून 6 गेले तर 6, इकडं 8 म्हणजेच 866 येईल. मग 866 गुणिले 1000 फक्त 0 त्याच्या समोर लागतील. या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा सिंपल प्रश्न आहेत, फक्त आपल्याला काही घटक माहिती असणं महत्त्वाचं होतं. नाहीतर असा वर्ग करून सोडवायला गेलात तर याला लागणारा वेळ हा खूप जास्त असेल. पर्यायानं आपल्याला उत्तर काढता येणार नाही, असंही होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून या सोप्या टेक्निक आहेत, ह्या सोप्या टेक्निक पहा. सगळे प्रश्न जे काही आहेत या माध्यमातून आपण कव्हर करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना TCS IBPS चे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडत असताना अडचणी येणार नाही. ठीक आहे, आपण एक असाच बुद्धिमत्ताचा प्रश्न घेतलाय. त्यामध्ये विद्यार्थ्याला प्रश्न सोडत असताना की तो प्रश्न सोडता यायला पाहिजे, म्हणून
याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं हे नंबर्स टाकायचे फक्त तुम्हाला. हा सी चा 3 नंबर आहे, हा 5 आहे, तर हा 7 नंबरला आहे, हे 11 नंबरला आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजेच इथून जर तुम्ही गेला त्याच्यात किती +4 केलेले आहेत, याच्यात +4 केलेले आहेत, याच्यात +4 केलेले आहेत म्हणजे 15, आणि याच्यात +4 केलेले आहेत म्हणजे 19, आणि याच्यात +4 करतील म्हणजेच किती 23. तर 23 ला येणारा अक्षर असेल डब्ल्यू. तर डब्ल्यू कुठे कुठे दिसतं 2 नंबरला ते आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, म्हणजे एक तर पर्याय हा आहे ना तर हा आहे, म्हणजे आपले पर्याय हे कॅन्सल होते. मग के आणि एम मध्ये पाहू आपण. के आणि एम. मग के किती नंबरला आहे तर 11 नंबरला आहे. लक्षामध्ये के. मग केच्या नंतर एम दिलेला आहे. के. एम कितीला आहे एम. एम पाहू शकतो आपण. आता वरची सिरीज कंप्लीट झाली, खालची सिरीज बघू. हा कितला आहे 11. एल 12 ला आहे म्हणजे एम कितला आहे 13. हा कितला आहे 15. क्यू कितला आहे 17. एस कितला आहे वरती आला 19. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं +2 गेला, इथं +2 गेला, इथं +2 गेला, इथं +2 जाईल, इथं पण +2 जाईल म्हणजे 21. तर 21 साठी काय येतो यू. म्हणजेच डब्ल्यू आणि यू हा जो काही पर्याय क्रमांक दिसतो 3, हा पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर पर्याय आपल्याला काढता येत होता. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले आहेत म्हणून आपण हा प्रश्न त्या माध्यमातून घेतलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला तो सोपा जावा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही प्रश्न पेपरमध्ये घेतलेली आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच अनेक प्रश्न जे काही आहेत हे छोटे छोटे प्रश्न, काही टिप्स हे आपण घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या छोटे छोटे व्हिडिओ आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहावेत म्हणून. नंतर आपण याच्यामध्ये असणारी मोठमोठी जी काही व्हिडिओ आहेत ती घेण्याच्या माध्यम करू. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ऑफलाईन बॅचेस पण आहेत, काही गणित बुद्धिमत्ताच्या नोट्स पण आहेत, पेपर पण आहेत. त्या पद्धतीनं तुम्हाला जर काही पेपर्स लागत असतील तर या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत ऑनलाईन पद्धतीच्या आलेल्या सगळ्या PDF ज्या आहेत ह्या पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.